येवला येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। मेळाव्यास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झाला। चांगली उपस्थिती आपल्याला मिळाली। नेमकी कोण नेते आले होते, काय मार्गदर्शन झालं? आज येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेतकरी मेळावा येथे आयोजित करण्यात आलेला होता। या मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, त्याचबरोबर या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री, महसूल मंत्री, लोकप्रिय नेते बाळासाहेब थोरात, राजारामजी पानगावणे साहेब, गणेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आहे। तसेच खासदार शोभाताई बच्चाव यांच्या उपस्थितीत हा मेळावा इथे संपन्न झाला। हा मेळावा यासाठी होता की शेतकरी आज मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। कांद्याला अजिबात भाव नाही, कांदा मातीमोल विकला जात आहे आणि जेथे कांदाचं निर्मिती करण्यापासून, नांगरणीपासून ते अत्यंत मार्केटला नेण्यापर्यंत 1 ते सव्वा लाख रुपये एकरी खर्च येतो शेतकऱ्याला आणि 10,000 रुपये पण हातात पडत नाहीये। शेतकऱ्याच्या या दयनीय झालेल्या अवस्थेमध्ये सरकारने शेतकऱ्यांना 3,000 रुपये अनुदान द्यावं किंवा हमी भाव द्यावा या मागणीसाठी हा शेतकरी मेळावा होता। आजच्या या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि थोरात साहेब यांनी मार्गदर्शन करून आता यापुढे काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करेल।